नमस्कार अँड वेलकम बॅक टू टेक मॅनेजर. सो आज या रिव्हिजन लेक्चर मध्ये पण जसं काल परवापर्यंत म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्ही सर्वांनी सांगितलं की तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे. भरपूर साऱ्या लोकांना फ्रीलान्सिंग करायचं होतं. तो आज आपण हे समजून घेणार आहोत की फ्रीलान्सिंग म्हणजे काय, फ्रीलान्सिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे, फ्रीलान्सिंग करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात. सो आज ज्या काही गोष्टी असणार आहेत ह्या गोष्टी फार महत्वाच्या असणार आहेत. सो आज आपण जवळपास जवळपास एक 18 मॉड्यूल वरती डिस्कशन करणार आहोत. एक 18 मॉड्यूल असणार आहेत या लेक्चरमध्ये. सो 2026 मध्ये मेटा ऍडव्हर्टाइजमेंटची फ्रीलान्सिंग मास्टरी कम्प्लीट ट्रेनिंग आपण घेऊयात, ज्याच्यात डिटेल एक्झिक्युशन स्ट्रॅटेजी पण पाहणार आहोत. ओके, सो जास्ती वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूयात या लेक्चरला. सगळ्यात पहिला मॉड्यूल आहे आपला फ्रीलान्सिंग इंट्रोडक्शन, ज्यामध्ये आपण हे समजून घेऊयात की फ्रीलान्सिंग म्हणजे काय. तर फ्रीलान्सिंग म्हणजे स्वतःचा बॉस बनून कोणत्याही कंपनीत काम न करता आपल्या क्लायंट सोबत आपणच काम करणे आणि त्यांच्यासाठी पैसे कमवणे. मग फ्रीलान्सिंग केल्याचे फायदे काय आहेत? फ्रीलान्सिंग म्हणजे हा एक जॉबच आहे, पण इथे तुमचा कोणी बॉस नाहीये, तुम्हीच बॉस आहे, तुम्ही मालक नाहीये. लोक म्हणतात की फ्रीलान्सिंग मध्ये तुम्ही मालकाप्रमाणे काम करू शकता. तसं पाहायला गेलं तर तुम्ही मालकाप्रमाणे काम करू शकता, बट अगेन हा एक जॉबच आहे. बट हा फ्लेक्झिबल जॉब आहे. तुम्हाला कोणाची रिपोर्टिंग नाहीये, कोणाचं काय नाही, जे काय ते सगळं स्वतःसाठीच. सो नो व्हॉइस, आवाज नाही, आवाज येतोय माझा, आवाज येतोय इकडे चॅटबॉक्स मध्ये, मला सांगा आवाज येतोय का. ओके, सो इथं तुमचं तुम्ही स्वतः काम करू शकता. एकाच वेळी अनेक क्लायंट सोबत काम करू शकता, म्हणजे ऍट अ टाइम तुम्हाला पाहिजे तितके क्लायंट तुम्ही ऑनबोर्ड करू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑफिसला जायची गरज नाही. जिथे कुठे तुम्ही बसलात ना, तिथून तुम्ही तुमचं काम करू शकता. इंडिपेंडेंट लोकेशन आहे. ओके, सो ह्याला म्हणायचं फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग म्हणजे काय? तुम्ही कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीसाठी किंवा कंपनीसाठी काम करणे, परंतु कोणताही फिक्स टाइम नाही तुम्हाला फॉलो करायचा, कोणाचे रिपोर्टिंग्स नाहीयेत तुम्हाला, आणि कुठं ऑफिसला जायची गरज नाहीये. मग मेटा ऍड्स फ्रीलान्सिंग म्हणजे काय? तर मेटा ऍड्स फ्रीलान्सिंग म्हणजे जे तुम्ही फेसबुक ऍड शिकलात, इंस्टाग्राम ऍड शिकलात, तर त्या फेसबुक इंस्टाग्राम वरती व्यावसायिकांना जाहिरात लावून देण्याचं काम तुम्ही करायचं आणि त्यांना सेल्स आणून देण्याचं किंवा लीड्स मिळवून देण्याचं काम करायचं. उदाहरणार्थ एखाद्या लोकल जिमसाठी तुम्ही त्यांना ऍड रन करून देऊ शकता, आजूबाजूचे ग्राहक मिळवून देऊ शकता. ई कॉमर्स ब्रँडसाठी त्यांची प्रोडक्ट ऑनलाईन विकण्यासाठी मदत करू शकता. माझ्यासारखे कोचेस आहेत, क्लायंट आहे, कन्सल्टंट आहेत, वेबिनार ते लोक घेतात. तर त्या लोकांना डिजिटल मार्केटिंग येत नाही, किंवा डिजिटल मार्केटिंग जरी येत असेल तरी त्यांना वेळ नाहीये, तर त्यांना तुम्ही लीड जनरेट करून देऊ शकता. उदाहरणार्थ एखाद्या डेंटिस्टाची ₹1000 तुम्ही ऍड रन केली, त्यांना 10 क्लायंट किंवा 10 नवीन पेशंट मिळून दिले, तर तुम्ही त्यांना प्रॉफिटेबल इन्कम जनरेट करून देण्यामध्ये मदत करतात. मेटा ऍडचं फ्रीलान्सिंग करणे म्हणजे काय? तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर फेसबुक, इंस्टाग्रामच्या जाहिराती ज्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत, त्या तुमच्यासाठी न लावता, म्हणजे तुमच्यासाठी तर तुम्हाला लावायच्यातच, परंतु त्या तुम्ही इतरांसाठी लावून द्यायच्यात. याला म्हणायचं मेटा ऍडचं फ्रीलान्सिंग. सो फ्रीलान्सिंग सगळ्यात पहिल्यांदा कोण कोण करू शकतो हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. ज्याला शिकायची आणि काम करायची इच्छा आहे तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो. त्याला काही एजचं क्रायटेरिया नाहीये, एज्युकेशनचं क्रायटेरिया नाहीये, कोणतीही डिग्री लागत नाहीये तुम्हाला. तुम्ही कोणीही हे काम करू शकतो, फक्त तुम्हाला करायची इच्छा पाहिजे. स्टुडंट करू शकतात, हाऊसवाईफ करू शकते, प्रोफेशनल जॉब मध्ये काम करणारे प्रोफेशनल करू शकतात, आणि बिझनेस ओनर देखील करू शकतात. म्हणजे तुम्ही देखील फ्रीलान्सिंग करू शकता. तुमची फ्रीलान्सिंगची सुरुवात कुठून होईल? तर तुम्ही तुमच्या मित्रांनाच ऍड रन करून द्या. तुमचे व्यावसायिक मित्र जे कोणी असतील ना, त्यांना ऍड रन करून देऊ शकता तुम्ही, आणि त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता. आता भरपूर साऱ्या लोकांना असं वाटतं की मी जॉब करतो, तर मी फ्रीलान्सिंग कधी करेल? तर तुम्ही वीकेंडला किंवा रात्री संध्याकाळच्या वेळेस सुद्धा फ्रीलान्सिंग करू शकता. फ्रीलान्सिंग करणे म्हणजे 8-8 तास एखाद्या प्रोजेक्टवरती काम करणं बिलकुल नाही. आता किती वेळ द्यायचा असतो एखाद्या क्लायंटला, त्याची टाइमलाईन काय असतात, त्याचे डिलिव्हरेबल काय असतात, ते सगळं आपण पुढे पाहूयात. सो बेसिकली याला म्हणायचं फ्रीलान्सिंग. आणि मेटा ऍड्सचं फ्रीलान्सिंग म्हणजे फेसबुक, इंस्टाग्रामच्या ऍड्स रन करून देणे. मग अवेअरनेस ऍड असेल, एंगेजमेंट ऍड असेल, लीड जनरेशन ऍड असेल, ट्रॅफिक असेल किंवा सेल्स असेल.
किंवा ऍप प्रमोशन असेल, कोणतीही ऍड रन करून देणे म्हणजे मेटा ऍडचं फ्रीलान्सिंग करणे. आता फ्रीलान्सिंग वर्सेस एम्प्लॉई वर्सेस एजन्सी आपण पाहूयात. सर, ऑनलाईन जॉब कसा शोधायचा अपवर्क किंवा हो, स्नेहलजी सांगतो. ओके. सो फ्रीलान्सर, एम्प्लॉई आणि एजन्सी या तीन गोष्टींमधला फरक समजून घेऊयात. सो इन्कम एम्प्लॉयचं फिक्स असतं, फ्रीलान्सरचं हाय असतं, बट ते व्हेरिएबल आहे. म्हणजे मी महिन्याला 2 लाखही कमवू शकतो ऍज अ फ्रीलान्सर, पण एजन्सीमध्ये मी खूप जास्त कमवू शकतो. एजन्सी म्हणजे काय? मी आहे, माझ्याकडे माझी टीम आहे. तुमचं कुठलं रजिस्ट्रेशन नाहीये आणि तुम्हाला स्वतःची एजन्सी सुरू करायची, तर तुमच्याकडे 5-6 लोकांची टीम पाहिजे. आणि 6 लोकांच्या टीमच्या पुढे जर तुम्ही गेलात तर ती कंपनी होते, जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड वगैरे रजिस्ट्रेशन केलं तर. सो इथं तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अर्न करू शकता. फ्रीलान्सिंग मधून किती एक एक व्यक्ती किती अर्न करू शकतो फ्रीलान्सिंग मधून? तर एक व्यक्ती जर व्यवस्थितरित्या, आय थिंक थोडं काहीतरी नेटवर्क फेल्युअर आला आणि कॅमेरे का बंद आहेत सर्वांचे? हा. तर पण इथे होतो की एक व्यक्ती साधारणपणे फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून किती कमवू शकतो? एक व्यक्ती साधारणपणे फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून 2 ते 2.5 लाख रुपये प्रति महिना आरामात कमवू शकतो. 2 ते 2.5 लाख रुपये प्रति महिना. सो फ्रीडमची जर गोष्ट केली आपण, तर तुम्हाला इथं 9 to 5 काम करावं लागतं एम्प्लॉईला. फ्रीलान्सरला पाहिजे त्या वेळी तुम्ही काम करू शकता. एजन्सीवाल्यांना थोडस मीडियम आहे, म्हणजे त्यांना पण सकाळी 10ला ऑफिस सुरू करावं लागतं, संध्याकाळी 10ला ऑफिस बंद, म्हणजे 6ला ऑफिस बंद करावं लागतं. परंतु जर फ्रीलान्सरला पाहिलं तर फ्रीलान्सरला वेळेचं पूर्णपणे हे फ्रीडम आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी, एम्प्लॉयला स्पेसिफिक टास्कची रिस्पॉन्सिबिलिटी असते. फ्रीलान्सरकडे सगळ्याच गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी असते. फ्रीलान्सरला सगळ्याच गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि एजन्सीवाल्याला मॅनेजमेंट आणि सेल्सची रिस्पॉन्सिबिलिटी असते. रिस्क किती आहे? तर एम्प्लॉईची रिस्क लो आहे, परंतु फ्रीलान्सरची रिस्क रिस्क मीडियम आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याकडून महिन्याचे 15,000 रुपये घेताय, तर तुम्हाला त्याला रिझल्ट आणून द्यावा लागतो, लीड्स जनरेट करून द्याव्या लागतात. ही रिस्क मीडियम टू लो. ही रिस्क जर तुम्हाला लो हवी असेल ना, तर तुमच्यासाठी आपला 7 दिवसांचा कोर्स आहे, तो तुम्ही केलेला आहे. तुम्ही वन्स अगेन पण माझा कोर्स करू शकता, कारण इथं रिस्क पूर्णपणे लो आहे. एजन्सीवाल्यांकडे हाय रिस्क आहे, कारण त्यांना रिझल्ट पण डिलिव्हर करायचे, त्यांना सेल्स पण डिलिव्हर करायचा आहे. सो तुम्ही एक गोष्ट बघा ना, तुमच्यासाठी किती मस्त आहे जर तुम्ही फ्रीलान्सिंग करू इच्छित आहे तर. एक तर तुमचा इन्कम चांगला आहे, हाय आहे, चांगला म्हणण्यापेक्षा हाय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या वेळेत तुम्ही काम करू शकता आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्यावरती आणि रिस्क मीडियम आहे. बट माझ्यामुळे ती रिस्क तुमची कमी होऊन जाते किंवा लो होऊन जाते, कारण मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. मी तुमच्यासाठी पाहिजे त्यावेळेस कोचिंगसाठी अवेलेबल आहे, कन्सल्टेशनसाठी पण मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो आता आपण मॉड्यूल 2 कडे जाऊयात. मॉड्यूल 2 मध्ये आपण करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहूयात की फ्रीलान्सिंगची डिमांड कशी आहे. 2026 मध्ये फ्रीलान्सिंगची डिमांड कशी आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, एआय मुळे अनेक जॉब जातील, पण जे रिझल्ट देणारे जॉब आहेत ते कधीच जाऊ शकत नाहीत. जसं की मेटा ऍड्स. मेटा ऍड्स हे रिझल्ट देणारं काम आहे, म्हणजे रिझल्ट इन टर्म्स ऑफ फायनान्स, पैशांच्या स्वरूपात रिझल्ट देणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे एआय ने काम सोपं केलंय, पण स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी माणसाचीच गरज लागते. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाला ऑनलाईन मार्केटिंगची गरज आहे. आज तुम्ही बघता माझ्या वेबिनारला हजार हजार लोक जॉईन करतात. माझ्या वेबिनारला हजार लोक का जॉईन करतात? कारण त्यांना डिजिटल मार्केटिंग हवं आहे. कल्पना करा, जर हजार लोकांना माझ्याकडे प्रत्येक आठवड्यात नवीन हजार लोक येतात, असं महिन्यात किती 4,000 लोक माझ्याकडे प्रत्येक आठवड्यात येतात. आणि असं मी किती वर्षांपासून करतोय? तर मागील 2 वर्षांपासून करतोय ऍक्टिव्हली. तर माझ्याकडे किती लोक येऊन गेली आहेत? तर भरपूर लोक येऊन गेलेली आहेत. याच्याच एक गोष्ट समजून घ्या किंवा याच्याच अंदाजाने एक गोष्ट समजून घ्या की महाराष्ट्रात व्यावसायिक किती आहेत? भरपूर व्यावसायिक आहेत. आणि प्रत्येक व्यावसायिकाला, अगदी चहाचं दुकान ज्याचं आहे त्याच्यापासून ते मोठ्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा डिजिटल मार्केटिंगची गरज आहे.
तर डिजिटल मार्केटिंगची डिमांड ह्यूज आहे. डिजिटल मार्केटिंगची डिमांड 2022 ऍक्च्युली 2018 पासून वाढत गेलेली आहे आणि आता ती डिमांड खूप जास्त इन्क्रीज झालेली आहे. आणि 2000 शेवटीपर्यंत म्हणजे 2026च्या शेवटीपर्यंत ती दुप्पट होऊन जाईल असा अंदाज आहे. भारतातले आणि इंटरनॅशनल क्लायंट हा आजसाठीचा आपला ऑप्शन नाहीये, पण एक विषय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की भारतात काम केलं पाहिजे की इंटरनॅशनल क्लायंट सोबत काम केलं पाहिजे. सध्या तरी आपण भारतातल्याच क्लायंटकडे काम केलं पाहिजे. भारतातल्या क्लायंटकडून एक्सपिरियन्स घेऊयात आपण. त्यांच्याकडून समजून घेऊयात की काम कशा पद्धतीने करायचं असतं आणि जेव्हा तुम्ही सर्व्हिसेस चांगल्या देऊ लागाल तेव्हा तुम्ही इंटरनॅशनल क्लायंट सोबत काम करा. जो क्लायंट तुम्ही याला भारतात ज्या कामाचे 1000 रुपये देतोय त्याच कामाचे बाहेर 10,000 रुपये तुम्ही घेऊ शकता आणि तो तुम्हाला देणार, गॅरंटीड देणार. म्हणून माझं जर सजेशन तुम्हाला विचाराल, जर करिअर म्हणून तुम्ही डिजिटल मार्केटिंगला बघत असाल, फ्रीलान्सिंगला बघत असाल, तर तुम्ही भारतात कामच करू नका. भारतातली लोक खूप रडकी आहेत, यांच्या हातातून पैसेच सुटत नाहीत. हा, काही चांगली लोक पण आहेत, परंतु जर तुम्ही भारतात 100 रुपये कमवू शकतायत ना, तर बाहेर तुम्ही 1000 रुपये आरामात कमवू शकताय. ओके, सो दॅट्स नॉट राईट नाव आपला आत्ताचा पार्ट नाहीये हा. ओके. ओके, रेकॉर्डिंग मिळेल मिळेल. ओके. सो मग सुरुवात काय करायची? सुरुवात फक्त भारतातून एक्सपिरियन्स साठी घ्यायची. फक्त भारतातले 10 क्लायंट करायचे. 10 क्लायंट करायचे, महिन्याचे 1 ते 2 लाख रुपये कमवायचे. 1 ते 2 लाख रुपये जेव्हा तुम्हाला रिकरिंग मिळत राहतील, प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये मिळत राहतील, तेव्हाच इंटरनॅशनलचा विचार करायचा, नाही तर इंटरनॅशनल तोपर्यंत डोक्यातून काढून टाकायचंय. इंटरनॅशनल क्लायंट मिळवून थोडं कठीण आहे, पण बजेट पण जास्त लागतं आपल्याला आणि पण ते कमवून पण आपल्याला देतात. वेळेवरती पेमेंट करतात. त्यांचा व्यवहार प्रोफेशनल राहतो. ओके. त्यानंतर मंथली इन्कम पॉसिबिलिटी किती आहे? काय म्हणताय ज्योतिजी? हे लाईव्ह आहे ना. ओके. इन्कमची पॉसिबिलिटी किती आहे? तर तुम्ही सुरुवातीला एक पहिला महिना तुम्ही अ, असं अज्युम करून चला की तुम्हाला 1 ते 2 क्लायंट मिळतील, जे क्लायंट तुम्हाला 10,000 ते 30,000 पर्यंत पे करतील. पण तुम्ही माझ्याकडून शिकलात म्हणून मी तुम्हाला एका गोष्टीची गॅरंटी देतो की तुम्ही समोरच्याकडून महिन्याचे 10,000 रुपये तर कसे पण घेऊ शकता. म्हणजे आरामात 10,000 रुपये घेऊ शकताय. एका क्लायंट कडून 10,000पेक्षा कमीचं काम बिलकुलही घ्यायचं नाही. 10,000पेक्षा कमीची सर्व्हिस बिलकुल घ्यायची नाही. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम नितीनजी. ओके. सो मार्केटमध्ये भरपूर सारे लोक आहेत. 1,000 रुपये, 2,000 रुपये घेऊन काम करतात. पण तसलं काम करायचं नाही. पण 10 क्लायंट नाही करायचे. एकच क्लायंट करायचा आणि एकाच क्लायंट कडून 10,000 रुपये घ्यायचे. सो पहिला एका महिन्यात तुम्हाला म्हणजे पहिले 2-3 महिन्यात तुम्हाला 1-2 क्लायंटच मिळतील. ते तुम्हाला एक 30-40 पर्यंत रेव्हेन्यू देतील. म्हणजे 3 जरी क्लायंट मिळाले तरी तुम्ही 30,000 रुपये पकडून चला. आणि जर तुमचं परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्ही 15,000 रुपये पण घेऊ शकता. मी सुरुवातीला 10,000 रुपये घ्यायचो. 10,000 रुपये इझिली देतात लोक भारतात. एवढं काही मोठी रक्कम नाहीये. त्यांना जर तुम्ही रिझल्ट आणून दिला तर. आणि मला ह्याची गॅरंटी की तुम्ही त्यांना रिझल्ट आणून देऊ शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही 4 ते 5 क्लायंट वाढवत चला. हळूहळू क्लायंट वाढवत जायचे. जसे जसे क्लायंट वाढत जातील तसे तशी तुमची अर्निंग ची जी काही क्षमता आहे ती वाढत जाईल. परंतु कोणता पॉइंट? मॅडम मला कोणता पॉइंट तो सांगा. ओके. आणि तुम्हाला पूर्णपणे स्टेबल व्हायला आणि एकदम चांगला इन्कम जनरेट करायला 6 महिने जातील. फ्रीलान्सिंग जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे आज भरपूर सारी लोक बोलतात की फ्रीलान्सिंग सोपं आहे. फ्रीलान्सिंग सोपं नाहीये. फ्रीलान्सिंग मध्ये प्रॉपर सेट होण्याकरता 6 महिने तुमचे जातील, आरामात जातील. परंतु या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. काय करायचंय? एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. पण 6 महिन्यात जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही ऍटलिस्ट 10,000 रुपयांचे 10 क्लायंट मिळवू शकता. 10,000चे 10 क्लायंट म्हणजे एका क्लायंट म्हणजे तुम्हाला टोटल महिन्याचे 1 लाख रुपये रिकरिंग मिळतील.
नाही नाही सागरजी, सांगतो मी पुढे काय काय द्यायचं ते पण सांगतो. 10,000च्या सर्व्हिस मध्ये काय द्यायचं ते पण सांगतो. ओके. त्यानंतर आहे आपलं मॉड्यूल 3, ज्यामध्ये स्किल आपल्याला काय काय लागतील डिजिटल मार्केटिंगचं, फ्रीलान्सिंग जर काय करायचं असेल तर. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय लागेल, तुम्हाला मेटा ऍड्स प्रॉपरली शिकाव्या लागतील. तुम्हाला एबीओ कॅम्पेन, सीबीओ कॅम्पेन काय आहेत ते कळायला पाहिजे. ऑडियन्स टार्गेटिंग तुम्हाला समजलं पाहिजे. आपण आयसीपी जसा डिझाईन केला, पिक्सल आणि ट्रॅकिंग तुम्हाला योग्य पद्धतीने आलं पाहिजे. सो हे मी तुम्हाला प्रॉपरली शिकवलंय, आणि जर गरज पडली तर आणखीन मी शिकवेल, नो डाऊट. म्हणजे मेटाच्या ऍड्स तुम्हाला प्रॉपरली आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला कॉपी रायटिंग आणि क्रिएटिव्ह बनवता आले पाहिजेत, म्हणजे लोक खरेदी करण्यापूर्वी त्यांना आकर्षक शब्द आणि इमेजेस तुम्हाला देता आले पाहिजेत. तर कॉपी रायटिंग कसं करायचं, चॅट जीपीटी वरून कॉपी रायटिंग तुम्ही करू शकता, हे तुम्हाला येत आहे. हुक त्याच्यात असलं पाहिजे, बॉडी त्याच्यावरती असली पाहिजे, कॉल टू ऍक्शन असलं पाहिजे. हे मी तुम्हाला भरपूर वेळा आजपर्यंत शिकवलेलं आहे, आणि गरज पडल्यास इथून पुढे देखील मी तुम्हाला शिकवेल, किंवा आपण त्यावरती युट्यूब वरती व्हिडिओ सुद्धा बनवूयात ह्या विषयावरती. पण कॉपी रायटिंग आणि हा जो पार्ट आहे क्रिएटिव्हचा, हे दोन्ही पार्ट एआय स्वतः सांभाळेल, म्हणजे चॅट जीपीटी स्वतः सांभाळेल. चॅट जीपीटी कडून बनवून घ्यायचं, इमेज पण चॅट जीपीटी बनवतंय, कॅनवा वापरायची गरज नाहीये. आणि कॉपी रायटिंग सुद्धा चॅट जीपीटी करून देत. आणि जर तुम्ही विसरला असाल तर 7 दिवसांचा कोर्स पुन्हा एकदा करा. त्यानंतर आहे सेल्स अँड क्लायंट हँडलिंग. इथे तुम्हाला तुमच्या सर्व्हिसला क्लायंट म्हणजे हवे असतील, तर तुम्हाला स्वतः सेल्स आला पाहिजे, त्यांना पिच करता आलं पाहिजे, त्यांच्याशी व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, क्लायंटला मॅनेज करता आलं पाहिजे. तुमच्याकडे ऍक्टिव्ह लिसनिंग हे स्किल असलं पाहिजे. म्हणजे बडबड आपण नाही करायची. तुम्ही कॉल केला ना, समोरचाच बडबड करतो, सर मला रिझल्टच येत नाही, माझा व्यवसाय असाच अडकलाय, मग तुम्ही मला देणार, सगळं ऐकून घ्यायचं आणि मग बोलायचं. ऍक्टिव्ह लिसनिंग तुम्ही असले पाहिजेत. त्यांच्या व्यवसायाला कसा फायदा होईल हे त्यांना सोप्या भाषेत समजून सांगता आलं पाहिजे. वेळच्या वेळी तुम्हाला रिपोर्टिंग देता आलं पाहिजे, आणि तुम्ही ट्रान्सपरंट असले पाहिजेत. हे तुमच्याकडे स्किल्स पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे इक्विपमेंट आणि टेक्नॉलॉजी कोणकोणती लागेल लागेल सो हार्डवेअर तुम्हाला कोणते कोणते लागतील, तर हार्डवेअर तुम्हाला लॅपटॉप किंवा मोबाईलवरून फ्रीलान्सिंगचं काम होणार नाही. तुम्हाला लॅपटॉप लागेल, ज्याच्यात ऍड्स मॅनेजर वापरता येईल एवढा लॅपटॉप असावा. म्हणजे फार काही हेवी लॅपटॉप किंवा हाय स्पेक्स वाला लॅपटॉपची गरज नाहीये. तुमच्याकडे साधा विंडोज 7 जरी असेल लॅपटॉप किंवा मोबाईल तरी चालेल. एक चांगलं इंटरनेट लागेल, ऍटलिस्ट 30 Mbps चालणार. आणि मीटिंगसाठी हेडफोन आणि वेबकॅम. एक वेबकॅम मिळतो 2-2.5 हजार रुपयांना, तो वेबकॅम वापरायचा, आणि त्याच्यावरून तुम्ही झूम मीटिंग करू शकता. झूम नाही ना होणार स्नेहाजी, तुम्हीच झूम करा थोडस, तुम्ही झूम करा स्क्रीनवरती. पॅड वरती होऊ शकतं, सुरुवातीचं होऊ शकतं, नंतर नाही होणार. म्हणजे सुरुवातीचे 1-2 क्लायंटचं काम तुम्ही कविताची मॅनेज करू शकाल, नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येतील आयपॅड वरती. ओके. सॉफ्टवेअर आणि टूल्स कोणते लागतील तुम्हाला, तुम्हाला रोजच्या कामासाठी लागणारे टूल्स, कम्युनिकेशनसाठी गुगल मीट किंवा झूम लागेल. तर गुगल मीट तुम्ही फ्री मध्ये वापरू शकता, झूम पण तुम्ही फ्री मध्ये वापरू शकता, 25 मिनिटांची मीटिंग असते. तर तुम्हाला कधीच झूम विकत घ्यायची गरज पडणार नाही. क्रिएशनसाठी कॅनवा लागेल, कॅनवा आपल्याकडे आहे, कोणाकडे कॅनवा नाहीये, कॅनवाचं सबस्क्रिप्शन कोणाकडे नाहीये. किती लोक असे आहेत ज्यांच्याकडे कॅनवाचं सबस्क्रिप्शन नाहीये, गणेशजी, ओके, कविताजी, स्नेहाजी, महेंद्र सर, ओके, डोंट वरी, प्राजक्ता मॅडम, ओके, भरपूर लोकांकडे नाहीये. कॅनवा घेऊन टाका, कॅनवा आपण 499 रुपयांना प्रोव्हाइड करतोय, तुम्ही कॅनवा घेऊन टाका. कॅनवा आपण प्रोव्हाइड करतोय, तुम्ही कॅनवा घेऊन टाका 499 साठी, एका वर्षासाठी, राईट, एका वर्षासाठी. चॅट जीपीटीचं फ्री व्हर्जनच तुम्हाला लागेल. काय प्रोसिजर आहे कॅनवा साठीची, लिंक पाठवून देतो मी कॅनवा साठीची. तुम्हाला कॅनवा हवंय का, ठीक आहे, मी कॅनवा साठीची लिंक पाठवतो, एक मिनिट. कॅनवा तुम्ही घेऊन टाका, कॅनवा तुम्हाला लागणारच आहे. आणि चॅट जीपीटीचं पेड व्हर्जन घ्यायची गरज नाही, चॅट जीपीटी फ्री मध्येच वापरायचं. आणि चॅट जीपीटीचं पेड व्हर्जन फ्री मध्ये पण मिळतं बरं का, तर ते पण मी तुम्हाला सांगतो कसं घ्यायचं पुढच्या लेक्चर्स मध्ये. आणि झूम किंवा गुगल मीट सुरुवातीला वापरा, झूमची पण गरज नाहीये, झूमची पण गरज नाहीये तुम्हाला. गुगल मीट सुरुवातीला वापरलं तरी तुमचं काम होऊन जाईल. आणि झूम जरी वापरायचं झालं तरी तुम्ही झूम
माझ्या अंदाजाने झूमची पण पेड व्हर्जनची गरज नाहीये. झूमला पण पेड लागत नाहीये तुम्हाला. 45 मिनिटं फ्री आहे झूम. झूम का वापरायचं फ्रीलान्सिंग मध्ये? आता तुम्ही समोरच्याला बोलणार कसे, पटवून कसे देणार तुम्ही त्यांना, हे कसं करणार? अं, त्यांना तुमचं पिच कसं देणार ना? हे बघा, मी चॅट बॉक्स मध्ये पाठवली आहे. ज्यांना कॅनवा हवंय त्यांनी 499 रुपये तिथं पे करू शकता. 499 ला आपण कॅनवा देतोय. हा, त्याच्यानंतर चॅट जीपीटी तुम्ही फ्री मध्ये वापरू शकता. मॅनेजमेंटसाठी गुगल ड्राईव्ह वापरा. गुगल ड्राईव्ह वरती डेटा मॅनेज करा. जर इन केस तुम्हाला असं झालं की बाबा, इन केस तुम्हाला असं झालं, चॅट जीपीटी पेड आहे, परंतु चॅट जीपीटी पेड वापरायची तुम्हाला गरज नाही. चॅट जीपीटी फ्री वापरू शकता. आता लोकांचे फोटोज पाठवतात, लोक व्हिडिओ पाठवतात. मग ते फोटोज व्हिडिओज कुठं सेव्ह करून ठेवायचे? तर ते फोटो व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचे गुगल ड्राईव्ह वरती. गुगल ड्राईव्हला फ्रीमध्ये स्टोरेज मिळतं, माहितीये तुम्हाला? फ्रीमध्ये 15 GB स्टोरेज मिळतं. जे की असं असतं, तुम्हाला दाखवतो गुगल ड्राईव्हला स्टोरेज कुठे मिळतं. सो गुगल ड्राईव्ह, मी माझा ड्राईव्ह ओपन करतो. गुगल ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह. हे बघा मॅडम, कविताजी ते सर्वांसाठीच नव्हतं, ती ऑफर होती त्यावेळेसची. हे बघा, गुगल ड्राईव्ह इथं 15 GB स्टोरेज मिळतं, जे की माझं पूर्णपणे फुल झालेलं आहे. बट तुम्हाला एका अकाउंटवरून गुगलचं 15 GB स्टोरेज मिळेल. ज्यांना कोणाला 15 GB पेक्षा जास्त स्टोरेज हवं असेल तर त्याची पण माझ्याकडे सोय आहे. जेव्हा तुमचं स्टोरेज भरेल तेव्हा मला सांगा. त्यानंतर गुगल शीट्स वरती डेटा मॅनेज करायचा. डेटा मॅनेज करायचं म्हणजे काय? जसं मी माझे ऍडमिशन्स गुगल शीट वरती मॅनेज करतो, तुम्हाला दाखवतो. मी पण माझ्या गुगल शीट्स वापरतो. माझ्याकडे माझ्या गुगल शीट्स आहेत. म्हणजे मी रेकॉर्ड वहीवरती लिहून ठेवत नाही. कोणती लीड आली, कोणत्या तारखेला आली, त्याचं नाव काय, त्याचा ईमेल ऍड्रेस काय, मोबाईल नंबर काय, आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही, या सर्व गोष्टी. सचिनजी कॅनवा मी त्यावेळी फ्री होतं, त्यावेळी फ्री होतं. सर्वांसाठी नव्हती सर ती ऑफर, सर्वांसाठी नव्हती ती ऑफर. आणि तुम्हाला जर माझी टीम बोलली असेल तर तुम्ही त्यांच्याशीच बोला. ओके, की तुम्हाला कॅनवा ज्यांनी बोलले फ्रीमध्ये देणार आहेत ऑफरमध्ये. ओके. हा, तर गुगल शीट मॅनेजमेंटसाठी वापरायचं, आणि जाहिरात लावण्यासाठी मेटा बिझनेस सूट आणि ऍड मॅनेजर, हे 2 टूल्स वापरायचे. मला असं वाटतं आपण सध्या ह्या विषयावरती बोलूयात, फ्रीलान्सिंगच्या. कारण आता आपलं विषयांतर जर झालं तर आपला 18 गोष्टी कव्हर करायच्या. तशी आपण 4थ्या मॉड्यूलवरती आलेलो आहेत. असे 18 मॉड्यूल आहेत आपल्याकडे. सो वेळ आपल्याकडे कमी पडू नये. ओके. त्यानंतर बिझनेस मॅनेज करण्यासाठी, सीआरएम लागेल. ते इन फ्युचर लागेल, भविष्यात लागेल सीआरएम. आता सध्या तुम्हाला सीआरएम ची गरज नाहीये. ओके. तुम्हाला भविष्यात सीआरएम लागेल, आता सध्या सीआरएम ची गरज नाहीये. पेमेंट कलेक्ट करण्यासाठी रेझर पे लागेल. जसं मी तुमच्याकडून पैसे रेझर पे वरून घेतोय, तसं समोरचा व्यक्ती तुम्हाला रेझर पे मागेल. रेझर पेची पेमेंट लिंक द्या, मला क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करायचं, तर तुमच्याकडे रेझर पे एक लागेल. आणि इनव्हॉइसिंग सॉफ्टवेअर लागेल, म्हणजे त्यांना बिल बनवून पाठवावं लागेल प्रोफेशनल. सो आहे माझ्या नजरेत एक सॉफ्टवेअर जे बिल बनवून देण्यासाठी काम करतं. तर ते मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. प्लीज माझं म्हणणं आहे की तुम्ही इकडे लक्ष द्या, इकडे कॉन्सन्ट्रेट करा. कारण विषय खूप मोठे आहेत. पण तुम्ही जर म्हटलात की रिपीट करा, तर मी रिपीट करू शकणार नाही. कारण एक एक कोर कन्सेप्ट क्लिअर करायचं, बिझनेस करायचा ना आपल्याला याच्यातून. त्याच्यानंतर तुम्ही सर्व्हिसेस कोणत्या द्यायच्या? मग अशी सरांनी विचारलं की सर, 10,000 रुपयांमध्ये आपण नेमकं काय करायचं? 10,000 रुपयांमध्ये आपण त्यांना लीड्स जनरेट करून द्यायच्या. क्लायंटच्या व्यवसायासाठी संभाव्य ग्राहक, त्यांचे नंबर आणि मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस त्यांना मिळवून द्यायचे, म्हणजे लीड जनरेट करून द्यायच्या. ओके. त्यांना लीड्स ज्या आहेत त्या लीड्स जनरेट करून द्यायच्या. त्यानंतर इन्स्टंट फॉर्म तयार करून त्यांना लीड जनरेट करून द्यायच्या. लँडिंग पेज बनवून हाय क्वालिटी लीड आणून द्यायचे. लँडिंग पेज बनवायचे, वेगळे पैसे घ्यायचे.
10,000 रुपयात लँडिंग पेज नाही, लँडिंग पेज वन टाइम बनतं, त्याचे पैसे वेगळे असतात. सीआरएम जर त्यांचा असेल तर त्यांना सीआरएम मध्ये लीड आणून द्यायचे. ओके. त्यानंतर आहे सेल्स आणि ई कॉमर्स कॅम्पेन. आता हे 10,000 रुपयांमध्ये सेल्स कॅम्पेन चालवायचं नाही. सेल्स कॅम्पेन जर चालवून द्यायचं असेल, डायरेक्ट प्रोडक्ट जर त्यांना विकून द्यायचं असेल, तर त्याचे 20,000 रुपये पर मंथ घ्यायचे. किती? 20,000 रुपये. सेल्स कॅम्पेन फुकट द्यायचं नाही. त्यांच्यासाठी त्यांना काय करायचं? वेबसाईट वरती लोकांना पाठवायचं, तिथे कॅटलॉग्स बनवायचे. ज्यांनी ऍड टू कार्ट केलंय त्यांना विकत घ्यायला लावायचं, त्यांना रिटार्गेटिंग करायचं, रिमार्केटिंग करायचं, त्यांचा रोयास वाढवून देण्यावरती फोकस करायचा. सो हे हे तुम्हाला शिकायला वेळ आहे. सेल्स आणि ई कॉमर्स याच्यावरती पण एक मी क्लास घेईल सेल्स आणि ई कॉमर्स वरती, की कसं तुम्ही त्यांच्यासाठी काम करू शकता. सध्याच्या स्थितीला हे थोडंसं विसरून जा आणि सध्या फक्त लीड जनरेट करून देण्याचं काम करा. याच्यासाठी तुम्ही 10,000 रुपये पर मंथ घ्यायचे. त्याच्यानंतर ग्राहकांचं व्हॉट्सअप मार्केटिंग आणि फनल्स तुम्ही बनवून देऊ शकता. म्हणजे क्लिक टू व्हॉट्सअप ऍड, एंगेजमेंट ऍड लावून देणे, व्हॉट्सअप एपीआय वापरून ऑटोमॅटिक मेसेजेस पाठवणे, जुन्या लीड्सला ब्रॉडकास्ट करून देणे. आता ह्याच्यासाठी माझा तुम्हाला मी एक कोर्स दिलेला आहे बघा, व्हॉट्सअप मार्केटिंग कोर्स. व्हॉट्सअप मार्केटिंगचा माझा कोर्स मी तुम्हाला दिलेला आहे, 12 तासांची रेकॉर्डिंग आहे. तर तो व्हिडिओ, तो कोर्स बघायचा आणि त्यांना व्हॉट्सअप मार्केटिंग करून द्यायचं. म्हणजे लीड जनरेशनचे 10,000 रुपये तुम्ही पर मंथ घ्यायचे. किती? लीड जनरेशनचे 10,000 रुपये पर मंथ, 10K. आणि व्हॉट्सअप मार्केटिंगचे 2,000 रुपये पर मंथ. असे तुम्ही दोन्ही मिळून समोरच्या व्यक्तीकडून 12,000 रुपये पर मंथचं पॅकेज घेऊ शकता. येस, व्हॉट्सअप मार्केटिंगची लिंक ऑलरेडी दिलेली आहे, बट वन्स अगेन मी देतो. व्हॉट्सअप मार्केटिंगचा कोर्स माझा 12 तासांचा आहे. 12 तासांचा कोर्स आहे. तो एकदा कोर्स बघून घ्या. त्यात प्रॉपर मी शिकवलंय सगळं, की कसं तुम्ही काम केलं पाहिजे. ते पाठवतो, लिंक पाठवतो त्याची. त्यानंतर प्राइसिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे तुमची. सो रिटेनर मॉडेल असलं पाहिजे. दर महिन्याला फिक्स फीज तुम्ही घेऊ शकता. क्लायंटला दर महिन्याला एक निश्चित रक्कम द्यावी लागेल, जसं की 10,000 रुपये पर मंथ. किती लीड जनरेट करून द्यायच्या. सो त्यांना जेवढ्या लीड्स हव्यात त्यांच्या बजेटवरती, त्यांचं जर बजेट 10,000 रुपयाचं असेल तर 10,000 जेवढ्या लीड्स येतील तेवढ्या. त्यांचं बजेट जर 1,00,000 रुपये असेल तर 1,00,000 जेवढ्या लीड्स येतील तेवढ्या. लीड्सला आपण लिमिटेशन लावायचं नाही. आणि मार्केटिंगचं बजेट त्यांचं वेगळं असेल. 10,000 मध्ये मंथ किती ऍड्स क्रिएट करून द्यायच्या? 3 ऍड्स क्रिएट करून द्यायच्या. एक लीड जनरेशन ऍड, एक एंगेजमेंट ऍड आणि एक गरज पडल्यास अवेअरनेस ऍड. पण त्या ऍड्स तुम्ही लावल्या आणि त्याला रिझल्ट आला असं नाही, म्हणजे रिझल्ट नाही आला तर ती ऍड मोजायची नाही. रिझल्ट देणाऱ्या 3 ऍड, म्हणजे जी ऍड लावलीये, जी व्यवस्थित चालते आणि त्याला रिझल्ट येतोय, अशा 3 ऍड्स द्यायच्या बनवून. अवेअरनेस, एंगेजमेंट आणि ट्रॅफिक. मग समजा त्याला अवेअरनेस लागत नाहीये तर 2 लीड जनरेशन लावून द्या, किंवा त्याला लीड जनरेशन पण लागत नाही, त्याला एंगेजमेंट मध्येच काम भागते, तर त्याला 3चे 3 एंगेजमेंट कॅम्पेन लावून द्या त्याच्या बजेटवरती. पुढचं अजून एक लेक्चर घेऊ आपण जर गरज पडली तर, की कसं काम करायचं, काय काम करायचं. आता फक्त समजून घ्या. यात ऍड मॅनेजर आणि रिपोर्टिंग ऑप्टिमायझेशन समाविष्ट आहे. आणि तुमच्यासाठी हे रिकरिंग रेव्हेन्यू असू शकतो. म्हणजे एकदा क्लायंट मिळवायचा. सर 10,000 मध्ये बजेट मॅनेज करायचं का? नाही 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 नाही, स्नेहाजी 10,000 रुपये तुमच्या पॉकेटमध्ये आले पाहिजेत. आता त्याच 10,000तून तुम्ही फेसबुकला पैसे नाहीत द्यायचे. ऍड बजेट याच्यात आलं नाही, ऍड बजेट सेपरेट. ऍड बजेट त्यांचं त्यांनी टाकायचं. ओके. तुमच्या पॉकेटमध्ये 10,000 रुपये आले पाहिजे, हा आपला टास्क आहे. त्यानंतर काही लोक पर्सेंटेज वरती पण काम करतात. पर्सेंटेज वरती कसं काम करतात? जे रिअल इस्टेट वाले असतात की नाही, ते म्हणतात की सर, मीन्स फंड ऍड त्यांना करायला सांगायचे. येस, जे रिअल इस्टेट वाले असतात ते काय म्हणतात माहिती का, आम्ही तुम्हाला ना टक्के देऊ, 10% देऊ. जर आमची एखादी प्रॉपर्टी सेल झाली की आम्ही तुम्हाला पर्सेंटेज देऊ. जर तुम्हाला ते परवडत असेल वेल अँड गुड, पर्सेंटेज वरती काम करा. पण माझं म्हणणं काय माहितीये का, कुणाच्या कष्टाचे पैसे तुम्ही घेऊच नका. तुमच्या तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही घ्या. बेस्ट आहे रिटेनर मॉडेल. हक्काचे पैसे, फिक्स मनी, हे कोणाच्या 10-20% अडकून राहायचं नाही. त्यानंतर आहे वन टाइम सेटअप. मार्केटमध्ये भरपूर सारे लोक आहेत जे वन टाइम सेटअप करतात. 1,000-500 रुपये घेतात, एक ऍड लावून देतात, मग त्या ऍडला बघत पण नाहीत. तर तसं तुम्ही करू नका. पण मार्केटमध्ये काय काय केलं जातं ते सांगतो. एक रिटेनर मॉडेल आहे,
पर्सेंटेज मॉडेल आहे आणि सेटअप फी वाला मॉडेल आहे. मला सांगा आता तुम्ही कोणत्या मॉडेलवरती काम कराल जर करायचं झालं फ्रीलान्सिंग तर? कोणत्या मॉडेलवरती काम कराल तुम्ही? येस, रिटेनर. रिटेनर मॉडेल. अगदी बरोबर. जर तुम्हाला वाटलं की समोरच्या बिझनेसमध्ये दम आहे, समोरच्या व्यक्तीमध्ये हिंमत आहे, तर आणि तरच तुम्ही पर्सेंटेज मॉडेलमध्ये जा. एखादा मोठा क्लायंट आहे, मोठी पार्टी आहे, तुम्हाला वाटते 5-10 हजार रुपये कमवण्यापेक्षा त्याकडून चांगलं कमवू शकतो, तर तुम्ही पर्सेंटेज मॉड्यूलकडे जा. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या की कोणत्या क्लायंट सोबत काम करायचं, कोणत्या क्लायंट सोबत काम करायचं नाही. हे मी मुद्दामून पार टाकला. जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली ना, तेव्हा मी खूप फसलेलो. म्हणजे अक्षरशः मी एवढ्या चुकीच्या लोकांसोबत काम केलं. मी फ्रस्ट्रेट झालो. मला वाटलं की यार डिजिटल मार्केटिंग, मला असं वाटलेलं की डिजिटल मार्केटिंग मी करू शकत नाही. हा खूप मोठा त्यावेळी माझ्यासाठी चॅलेंज होता, कारण मी चुकीच्या लोकांना सर्व्हिस देत होतो. आता तुम्हाला सांगतो सर्व्हिस कोणाला द्यायची, सर्व्हिस कोणाला द्यायची हे फार महत्वाचं आहे आणि कोणाला नाही द्यायची हे त्याहूनही महत्वाचं. ह्या बाहेरच्या लोकांना तुम्ही सर्व्हिस दिलीच नाही पाहिजे आणि कोणाला नाही द्यायची ते समजून घ्या. असे क्लायंट जे तुमच्या वेळ आणि एनर्जी वाया घालवतात, ज्यांना अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आहेत, म्हणजे 100 रुपयात 1000 रुपयात 100 सेल हवेत, म्हणजे त्यांचं बजेट पण नाही आणि त्यांना रिक्वायरमेंट पण खूप जास्त आहे. अशा लोकांसोबत कामच करू नका. डेली रिपोर्टिंग, रोज संध्याकाळी कॉल करा म्हणतात, म्हणजे रोजच्या रोज त्यांना तुमच्याशी बोलायचं, कामच करायचं नाही त्यांच्यासोबत. गॅरंटी मागणारे, गॅरंटी त्यांना द्यायची नाही. आपण गॅरंटी वरती काम करत नाही. मेटा ऍड्स इज नॉन गॅरंटेड थिंग. गॅरंटेड रिझल्ट तुम्हाला मिळतो, मी तुम्हाला गॅरंटी देतो, कारण माझ्याकडे आजपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही कोणालाच गॅरंटी द्यायची नाही सुरुवातीला. समोरचा माणूस म्हणणार काय गॅरंटी सर, तुम्ही मला लीड जनरेट करून द्याल, काय गॅरंटी मॅडम मला रिझल्ट येईल. हा बाबा नाही गॅरंटी माझी, करून बघ. सो जे लोक गॅरंटी मागतात ना त्यांच्यासोबत काम करायचं नाही. ज्यांच्याकडे बजेट नाहीये आणि नेहमी निगोशिएट करतात, निगोशिएशन करणाऱ्या लोकांसोबत काम करायचं नाही. एखादा जर म्हंटला की सर माझं बजेट, मॅडम माझं बजेट आज 10,000 रुपयांचं नाहीये, मी तुम्हाला 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला देऊ शकतो, तर तुम्ही त्याच्यासोबत काम कराल का? कराल का नाही काम? देवेद सर म्हणतात नाहीत करणार. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कराल की नाही कराल? बिलकुल करायचं नाही काम. का माहितीये का? तो माणूस तुम्हाला पुढे पैसे वाढवून देऊच शकत नाही. हे माझ्यासोबत झालेलं आहे. आणि त्या माणसाचं बजेट पण नाहीये तुमच्यासाठी, तुमच्यासोबत काम करण्याचं. ज्या माणसाचं बजेट कमी आहे त्याच्याकडे ते विजन पण नसतं. ते चला करून बघू म्हणणारे लोक आहेत. करून बघू म्हणणाऱ्या लोकांकडे जायचंच नाहीये. मग काम करायचं कोणासोबत? काम करायचं डॉक्टर सोबत, क्लिनिक सोबत, सॅलॉन सोबत, जिम वाल्यांसोबत, म्हणजे लोकल बिझनेसेस सोबत, कोचेस सोबत. सगळ्यात जास्त पैसे देणारे लोक कोण आहेत माहिती का? माझ्यासारखे कोचेस. सर फक्त 3 ऍड साठी 10K देतील का? मॅडम मी 25K चार्ज करायचो. मी 25K चार्ज करायचो. रिझल्ट तुम्ही दिला ना, लोक तुम्हाला कमिशन्स देतील. पर्सेंटेज मॉडेल का काम करतं? लोक पर्सेंटेज का देतात? कारण रिझल्ट येतो म्हणून देतात. तो पण चार्ज करायचा आहे तिकीट. बघूयात पुढे अधिवेशची. सगळ्यात जास्त पैसे देणार हे कोचेस आहेत, एज्युकेशन वाले आणि कन्सल्टंट सगळ्यात जास्त पैसे देतात तुम्हाला. हे लोक तुम्हाला पैशाला नेगोशिएट करणारच नाही. 10,000 म्हटले ना, चला 10,000 रुपये घ्या. हे तुम्हाला 50,000 रुपये पर मंथ देऊ शकतो एकच माणूस, कोचेस. जर एखाद्या, चला समजा विस्टोनिया सोल्युशनचं मार्केटिंग करायचंय आणि तुम्हाला चांगलं मार्केटिंग येत आहे, तर तुम्ही मला किती 1,000 रुपये पर मंथने पिच कराल मला माझ्या कोर्ससाठी? आता समजा डिजिटल मार्केटिंग मी AI शिकवतोय, मला डिजिटल मार्केटिंग येत नाही, मला AI येत आहे आणि मला तुमच्याकडून डिजिटल मार्केटिंग करून घ्यायचंय, तर तुम्ही किती 1,000 रुपये पर मंथची सर्व्हिस मला तुमच्याकडून परवडेल? काय वाटतंय मी किती रुपये पे करू शकतो? सगळ्यांनी सांगा चॅट बॉक्स मध्ये. 15 ते 25, 20, 12, 10,
गॅरंटी हवी असेल तर त्यांना काय सांगायचं? गॅरंटी त्यांना हे सांगायचं की सर किंवा मॅडम, आपल्याला 1 महिना सोबत काम करावं लागेल. आम्हाला तुमचा व्यवसाय समजून घ्यावा लागेल. तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि आपण जेव्हा एकमेकांना समजून घेऊ तेव्हा आपल्या हातात रिझल्ट्स पण येतील आणि रिझल्ट्स आल्यानंतर तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो किंवा देऊ शकेल. दॅट्स इट. समोरचा व्यक्ती समजून जो समजूतदार आहे त्याला एवढ्यातच कळतं. क्लायंटला अप्रोच कसं करायचं, पिच कसं करायचं ते पुढे पाहूयात आपण. क्लायंट मीटिंग बद्दलचं पुढे पाहूयात. क्लायंट मीटिंग पुढे पाहूयात. आता फक्त एक एक विषय समजून घेऊयात. त्याच्यानंतर रिटेलर्स लोकांसोबत काम करा, ज्वेलरीवाल्या लोकांसोबत काम करा, जे लोक मॅन्युफॅक्चरर आहेत तर त्या मॅन्युफॅक्चरर लोकांसोबत काम करा, रेस्टॉरंट वाल्यांसोबत काम करा. सांगतो ज्योतिजी, सांगतो. आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. कोणता मागचा प्रश्न राहिला? हा, तर बाय डिफॉल्ट मी आरामात विस्टोनियाला विस्टोनियाचं मार्केटिंग बजेटसाठी मी 30,000 रुपये एखाद्या फ्रीलान्सरला आरामात देईल. आणि त्याच ठिकाणी तो फ्रीलान्सरच्या ऐवजी जर एजन्सीवाला असेल ना, तर मी 50,000 रुपये पर मंथ सुद्धा देईल. कारण मला माहितीये एजन्सीवाला रिझल्ट देईल, पण तो चांगला एजन्सीवाला असेल तर. म्हणजे एजन्सी सगळ्या मार्केटमधल्या 90% एजन्सी फसवणारे आहेत. मार्केटमधले 90% फ्रीलान्सर फसवणार आहेत. कोणालाच काहीच येत नाही. परंतु आपण प्रॉपर शिकूनच रिझल्ट सगळ्यांना डिलिव्हर करायचे. होम बेकर असेल तरी पण त्यांनाच द्या, काय हरकत नाही. हो, पैसे ते त्यांच्याकडून घ्यायचे नितीनजी, त्यांच्याकडून. ऍड बजेट वेगळं. आता क्लायंट अक्वायर कसे करायचे? सो काही जुन्या पद्धती आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. कोल्ड आउटरीच, फास्टेस्ट मेथड. लोकांना इंस्टाग्रामला तुम्ही डीएम करू शकता त्यांच्या चुकीचे ऍड्स बघून. म्हणजे जे लोक म्हणजे जे लोक ऍड लावतायत आणि तुम्हाला वाटतं यार ह्यांची ऍड चुकली आहे, तर त्यांना मेसेज करायचा की सरजी, तुमची ऍड चुकलेली आहे किंवा तुमच्या बिझनेसची ही ऍड चुकीची, तुम्ही अशा अशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही आमच्याकडून ऍड रन करून घ्या. मी तुम्हाला एक डेमो मीटिंगची लिंक पाठवतो. तुम्ही मला सांगा की आपण कधी मीटिंग करू शकतो. त्यावेळी त्यांच्याशी मीटिंग करायची. हे खूप जुनी मेथड आहे, वर्किंग मेथड आहे. म्हणून लोकांसोबत कम्युनिकेट करायचं. थोडस अवघड वाटतं कधी कधी, बट फास्ट आहे, खूप फास्ट आहे. म्हणजे आता समजा तुम्हाला माझी जाहिरात दिसली आणि तुम्हाला वाटतं की चैतन्याची ऍड चुकली आहे, तर लगेचच मला कमेंट करायची किंवा मला पर्सनली मेसेज करायचा इंस्टाग्रामला की सरजी, तुमची ऍड चुकली आहे बरं का. तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देतो, ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करा किंवा मी तुमच्यासाठी एक फ्री मध्ये ऍड लावून देतो. आपण काय करू, एक झूम कॉलवरती बोलूयात किंवा फोन कॉलवरती बोलूयात. त्यांना त्यांच्या चुका दाखवून द्या. इथे तुम्हाला 10 क्लायंट तर आरामात मिळतील. रोज 20 लोकांना मेसेज केल्यास तुम्ही 600 मेसेज करतात आणि तिथून तुम्हाला 10 लोक मीटिंगला येतील आणि 2 लोक कन्वर्ट होतील. म्हणजे 600 लोकांना मेसेज केल्यानंतर 2 लोक फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कन्वर्ट होतील. म्हणजे 20,000 रुपयांचा रेव्हेन्यू तिथं तुम्हाला होईल. इनबाउंड किंवा ऑर्गॅनिक लॉंग टर्म बेस्ट आहे. इंस्टाग्राम वरती, लिंक्डइन वरती केस स्टडीज पोस्ट करा, हाऊ टू ग्रो युअर व्हिडिओ वगैरे असे व्हिडिओज बनवून पोस्ट करा, लोकांना व्हॅल्यू द्या. हे थोडं अवघड आहे तुमच्यासाठी, ह्याची गरज नाहीये. आणि ज्याच्यात आपण मास्टर आहोत, पेड ऍड फॉर युअर ओन एजन्सी. स्वतःच्या एजन्सीसाठी ऍड रन करा ना, तुम्ही जी सर्व्हिस दुसऱ्यांना देणार आहे त्याच ठिकाणी तुम्ही काय करा, एंगेजमेंट कॅम्पेन लावा. आणि एंगेजमेंट कॅम्पेन लावल्यानंतर व्हॉट्सअपला लीड जनरेट करा. व्हॉट्सअपला लीड जनरेट झाल्या की त्यांच्याशी फोन कॉलवरती बोला. फोन कॉलवरती बोललात की त्यांना सांगा की आपण झूम कॉलवरती बोलूयात. झूम कॉलवरती त्यांचा व्यवसाय समजून घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडेल की चैतन्य सर, त्यांना पटलं पण आपल्याकडे कुठले प्रूफ नाहीयेत, आपण कधी कोणासाठी काम केलं नाही, तर ते काम आपल्याला का देतील? हा किती लोकांना प्रश्न पडलाय की ते लोक मला का काम देतील, 10,000 रुपये माझ्यावरती का खर्च करतील, कारण माझ्याकडे कोणता प्रूफ नाहीये. असं किती लोकांना वाटतंय? किती लोकांना वाटतंय असं? इथे ना गंमत करायची काय माहिती का, जेव्हा तुमचा क्लायंट जवळपास कन्वर्ट होत आलाय, त्याला म्हणायचं सर पहिल्या महिन्याचे पैसे देऊ नका. पहिल्या महिन्याचे पैसे त्याला सॉरी, पहिल्या महिन्याचे नाही, पहिल्या आठवड्याचे त्याच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत. आणि त्याला एक सुपर आणि चांगली
एंगेजमेंट ऍड लावून द्यायची किंवा अवेअरनेस ऍड लावून द्यायची. त्याला रिझल्ट आला तर तो तुम्हाला स्वतःहून कॉल करेल का आणि तुमच्यासोबत डील लॉक करेल का, जर रिझल्ट आला तर. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला काय सांगायचं की समोरच्यासाठी आधी फ्री मध्ये काम करा. का? कारण तुमच्याकडे काहीच नाहीये, म्हणजे बॅकग्राऊंड काहीच नाहीये, हिस्ट्री काहीच नाहीये, क्लायंट्स नाहीयेत. मग मी का तुमच्यावरती विश्वास ठेवू जर मी तुमचा क्लायंट होणार आहे किंवा मी तुमची लीड आहे. तुम्ही बोललं पटलं मला, पण प्रूफ काय? तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास नाहीत ना ठेवत आहे, मी तुमच्यावरती विश्वास नाहीत ना ठेवत आहे, हरकत नाही. तुम्ही माझी एक ऍड फ्री मध्ये लावून द्या, एंगेजमेंट ऍड. तुमचं नुकसान काय येतात? फक्त वेळ जाईल, आपण वेळ तर द्यावा लागेल. मग तुम्ही एक ऍड फ्री मध्ये रन करून द्या 8 दिवस, आणि 8 दिवस त्याचा फॉलोअप घ्या, किती लीड आल्यात, कशा लीड आलेल्या आहेत, काय झालंय. जर तुम्ही त्याला लीड आणून दिल्या, 101% गॅरंटीड सांगतो, तो व्यक्ती तुमच्याकडून तुमची सर्व्हिस घेईल आणि स्वतःहून तुम्हाला 10,000 रुपये देईल, बिलकुलही नेगोशिएट करणार नाही. पहिले दो, बाद में लो. कोणासाठी काहीतरी अधिक करा आणि मग त्याच्याकडून रिटर्न मिळवण्याची अपेक्षा ठेवा. ओके. आता तुमची सेल्सची प्रोसेस कशी असली पाहिजे? अनोळखी व्यक्तीला पैसे देणाऱ्या क्लायंट मध्ये बनवण्याचा प्रवास. तर सगळ्यात पहिल्यांदा लीड जनरेट होईल, जिथे क्लायंटचा मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस तुम्हाला मिळेल. मग तुम्ही स्ट्रॅटेजी कॉल बुक कराल, 15 मिनिटांच्या कॉलवरून त्यांचा व्यवसाय आणि अडचणी समजून घ्यायच्या. त्यानंतर ऑडिट आणि स्ट्रॅटेजी, त्यांच्या सध्याच्या मार्केटिंगचं ऑडिट करण्याचा प्लॅन बनवायचा. मग त्यांना मार्केटिंग प्रपोजल किंवा प्रपोजल मीटिंग, झूम मीटिंग वरती मीटिंग करून त्यांना एक प्लॅन द्यायचा, बजेट प्रेझेंट करायचं. आणि इथं एक 5वी नंबरची प्रोसेस की त्यांना 8 दिवस फ्री मध्ये ऍड लावायची, त्यांचा फॉलोअप घ्यायचा. आणि पुढे क्लोजिंग आणि पेमेंट, ऑब्जेक्शन हँडल करायचे आणि त्यांच्याकडून पेमेंट घ्यायचं आणि क्लायंट ऑनबोर्ड करायचं. आता क्लायंटची मीटिंग कशी घ्यावी आणि क्लायंटला क्लोज कसं करावं, कसं जिंकावं. हाऊ मेनी टाइम्स फ्री ऍड्स इन 1 वीक, एक ऍड फ्री एक आठवडा. ओके. मीटिंगचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे? सो मीटिंग प्रोफेशनल कंडक्ट कशी करावी? इंट्रोडक्शन आणि आईस ब्रेकिंग, पहिले 2 मिनिटं. बिझनेस समजून घ्यायचा, त्यांचे प्रॉब्लेम्स फाइंड आउट करायचे, त्यांचा गोल काय आहे आणि त्याचं बजेटचं डिस्कशन करून घ्यायचं. त्यांना प्रपोजल प्रेझेंट करायचं आणि प्रेझेंटेशन दाखवून क्लोज करायचं. परंतु असं ही मेथड सध्याच्या स्थितीला वापरू नका. सध्याच्या स्थितीला तुम्ही कॉल करा, कॉलवरती त्यांचा व्यवसाय समजून घ्या आणि त्यांना सांगा की मी फ्री मध्ये तुम्हाला ऍड लावून देणार आहे. ऍडच, जाहिरातच तुमची फेसबुक, इंस्टाग्रामला अशी करा की तुमच्या व्यवसायाचं फ्री असं ऍड तुम्ही काय करायची तुम्हाला सांगतो. हे बघा, तुमची ऍड अशी असली पाहिजे. चला मी बनवूनच दाखवतो ऍड लावायची काय. तर तुम्हाला ना अशी ऍड लावायची. माझ्यासाठी माझ्यासाठी जाहिरातीचं एक इमेज तयार कर, ज्या इमेजमध्ये मी व्यावसायिकांना सांगत आहे की तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग मी फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती करून देणार. मी तुम्हाला लीड्स आणून देणार आणि ते देखील 100% फ्री, पहिले 8 दिवस. आत्ताच खाली दिलेल्या बटनला क्लिक करा आणि रजिस्टर करा ह्या सर्व्हिससाठी. 100% डिजिटल मार्केटिंग सेवा आधी ट्राय करा आणि नंतरच माझी सर्व्हिस विकत घ्या. त्याच मीटिंगसाठी एल बटनला क्लिक करा. यामध्ये तू माझा फोटो वापर, मी इथे माझा फोटो दिलेला आहे. म्हणजे जाहिरातच फ्री मध्ये हे देतो. जसं मी माझा फ्रीचा क्लासची मार्केटिंग केली की नाही, तसं तुम्ही फ्रीच्या सर्व्हिसची मार्केटिंग करायची. ओके. सो इथे मी प्लस ऍड फोटोज अँड फाईल्स. डिजिटल मार्केटिंग फ्री मध्ये करून देणार अशी तुम्ही ऍड लावून द्यायची, ऍड लावायची. मग फ्री मध्ये आहे म्हणून लोक इन्क्वायरी करणार. इन्क्वायरी केली की त्यांच्यासोबत बोलायचं, समजून घ्यायचं त्यांचा बिझनेस. बिझनेस समजून घेतलं की त्यांना 8 दिवस डायरेक्ट फ्री मध्ये लावून द्यायची आणि मग त्यांना म्हणायचं की माझं असं असं पॅकेज आहे, विकत घेऊ शकता. आरामात विकत घेतील. सर क्लायंट चे फेसबुक, इंस्टाग्राम नसेल तर त्यांना वेगळे चार्जेस करायचे. नाही नाही नाही, वेगळे चार्जेस नाही, ते याच्यातच येतात, याच्यातच येतात.
मला एक क्वेरी होती लीड ऍड साठी. जी नेहा मॅम, ते आपण आपल्या क्लासमध्ये डिस्कस करूया संध्याकाळच्या. ओके, सो इमेज तयार होईपर्यंत आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. लाईव्ह रोल प्ले अँड ऑब्जेक्शन हँडलिंग. सो हा बेसिक टास्क आहे, तो तुम्ही आरामात करून घ्याल. सो हाऊ टू चार्ज अ क्लायंट. सो पेमेंटचे टर्म ठेवा. पैसे कसे आणि कधी घ्यायचे, तर नेहमी 50% पैसे ऍडव्हान्स मध्ये घ्यायचे, किंवा 100% मिळत असेल तर बेस्ट, पण 50% घेतल्याशिवाय काम सुरू करायचं नाही. मंथली बिलसाठी एखादी तारीख ठेवायची, की बाबा कोणत्या तारखेला पैसे तो पुढे देणार. बाबा माझं ठरलेलं आहे की मी प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला पैसे देणार, तर 7 तारखेला पैसे आलेच पाहिजे, हे तुम्हाला ठरवावं लागेल की कधी पैसे येणार. ओके, क्लायंटच्या पेजवरून आपल्या नाही, क्लायंटच्या. त्यानंतर इनव्हॉइसिंग, प्रोफेशनल बिलिंग करा. क्लायंट किती दिवसांनी पैसे देतात, नाही 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 नाही, क्लायंट कडून पैसे आल्याशिवाय आपण नाही करायचं, कामच करायचं नाही. आपण ऍडव्हान्स पेमेंट घ्यायचं. नेहाजी, तो पुढचा, तो टेक्निकल पार्ट आहे, तो टेक्निकल पार्ट नंतर आपण करू. हम्म. प्रत्येक पेमेंटसाठी इनव्हॉइस कंपल्सरी द्यायचं, इमेज बनली आहे. प्रत्येक पेमेंटसाठी इनव्हॉइस कंपल्सरी द्यायचे बरं का. सुरुवातीला जीएसटी ची गरज नाहीये. पेमेंटसाठी तुम्ही बँक ट्रान्सफर, युपीआय किंवा पेमेंट लिंक रेझरपेच्या वापरू शकता. सो जाहिरात अशी लावायची: तुमच्या व्यवसायाला फेसबुक, इंस्टाग्रामवर मिळवा नवी उंची. मी तुमच्यासाठी आणून देईल क्वालिटी लीड्स. पहिले 8 दिवस 100% फ्री. आधी ट्रायल करा, नंतरच सेवा घ्या. आमच्या सेवा फेसबुक मार्केटिंग, इंस्टाग्राम मार्केटिंग, क्वालिटी लीड्स, बिझनेस ग्रोथ. आत्ताच खाली दिलेल्या बटनला क्लिक करा आणि रजिस्टर करा आमच्या मीटिंगसाठी. आधी ट्राय करा, नंतर माझी सर्व्हिस विकत घ्या. अशा पद्धतीने. ओके, सो तुमचा रोड मॅप काय असला पाहिजे. सो तुमचा रोड मॅप मी तुम्हाला सांगतो. पहिलं, स्किल वरती लक्ष द्या. आधी तुम्ही शिका. तुम्ही येत नसेल तर प्रॉपर करा. सर ह्या फर्स्ट वीक मध्ये मेटा ऍड्सचे पैसे पण आपणच, नाही 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 नाही, आधी सर ते नाही, मग आपण नुकसानात जाऊ, आपलं लॉस मध्ये जाईल धंदा. नाही, मेटा ऍडचे पैसे त्यांच्याकडून घ्यायचे. हा, हो, बघू शकतो, बघू शकतो. स्नेहाजी, टेक्निकल क्वेश्चन आय थिंक आता नकोच आपण डिस्कस करायला. तुम्ही व्यावहारिक प्रश्न विचारा जे काय असतील ते. टेक्निकल प्रश्नांसाठी आपण अजून एक क्लास घेऊ हवं तर. ओके, लर्निंग. आधी पहिल्यांदा तुम्ही सगळं शिका, नाही तर तुम्ही पैसे घ्यायचा, तो माणूस तुम्हाला पैसे देतो, तुम्हालाच यायचं नाही, असं होऊ नको. कसं करणार लर्निंग? 7 दिवसांचा कोर्स करा, वन्स अगेन करा, फ्री आहे तुमच्यासाठी, तुम्ही ऑलरेडी पैसे भरलेले आहेत. पोर्टफोलिओ, स्वतःच्या पोर्टफोलिओवरती काम करा, प्रॅक्टिस करा, आउटरीच करा, क्लायंट शोधा, पहिला क्लायंट मिळवा आणि स्केल करा. सो पोर्टफोलिओ आणि प्रेझेंटेशन तुमचं कसं असावं, तर हा पार्ट आपण नंतर पाहूयात. मी एक तुम्हाला पोर्टफोलिओसाठी टेम्पलेट देईल. पोर्टफोलिओसाठी एखादा टेम्पलेट मी बनवून देईल तुम्हाला. सो त्याच्यावरून आपण करू शकतो. त्यानंतर मॉड्यूल 15 आहे, क्लायंटला ऑनबोर्ड करायचं. ऑनबोर्ड करताना काय करायचं, पेमेंट आल्यानंतर वेलकम मेसेज पाठवायचा. गुगल फॉर्म एक बनवा, त्याच्यात त्यांचा जीएसटी नंबर, त्यांच्या बिझनेसची डिटेल घ्या आणि तो सगळ्या डिटेल्स, बिझनेसचे डिटेल्स त्यांच्याकडून घ्यायचे. फेसबुकचं पेज घ्यायचं, ऍड अकाउंट ऍक्सेस घ्यायचा. टाइमलाईन ठरवायची की कोणत्या दिवशी किती काम होणार, कसं काम होणार, कशा कशा पद्धतीने काम होणार. कम्युनिकेशनचे रूल ठरवा, की बाबा सकाळी 10 ते 6 मध्येच बोलणार, किंवा हाच व्यक्ती तुमच्याशी बोलणार, तोच व्यक्ती तुमच्याशी बोलणार, जे काय असेल ते तुमचे नियम ठरवून ठेवा. त्यानंतर मॉड्यूल 16 दॅट इज रिपोर्टिंग अँड रिटेन्शन. क्लायंटला दर महिन्याला रिझल्ट कसे दाखवायचे जेणेकरून तो तुम्हाला सोडून जाणार नाही. रिटर्न ऑन ऍड स्पेंड म्हणजे किती रुपये खर्च केल्यावरती किती रुपयांचा प्रॉफिट झाला हे क्लायंटला दाखवा. कॉस्ट पर लीड, एका लीडच्या पाठीमागे किती खर्च आलाय ते दाखवा. सर्व्हिस बेस्ड बिझनेस मध्ये उदाहरणार्थ एखादा क्लास असेल किंवा सेलर नसेल तर हा मॅट्रिक फार महत्वाचा असतो. जेवढा जास्त सीपीआर सीपीएल कमी, तेवढं जास्त तुमचं काम चांगलं.
रिपोर्ट मध्ये दाखवलं पाहिजे की मागच्या महिन्यात काय रिझल्ट होता, ह्या महिन्यात कसं. टेक्निकल गोष्टी मी पुढे जाऊन तुम्हाला शिकवेलच. आणि ह्या काय काय करावं लागतं ते मी तुम्हाला सांगतो. सर याचा फुल कोर्स, सर याचा तुम्ही फुल कोर्स रन करता का, हाऊ टू स्टार्ट डिजिटल मार्केटिंग एजन्सी, याच्यासाठी तुम्ही मला पे करता का? किती लोक पे करायला तयार आहेत, करू लॉन्च, काय हरकत नाही. मॉड्यूल 17, डिफिकल्ट क्लायंट्स, क्लायंटचे चॅलेंजेस. अद्वित सर तुम्ही एकटेच पे करायला तयार आहेत, सो बघूयात, मी तुम्हाला शिकवेल. क्लायंटचे चॅलेंजेस, डिफिकल्ट क्लायंट असतात काही. स्कोप क्रिस्प ठेवा, ठरलेल्या कामापेक्षा जास्त काम सांगितलं नाही पाहिजे. पॉलिसी क्लिअर ठेवा, किती वेळा बदल करून द्यायचा आहे हे आधीच ठरवून ठेवा. नंतर लोक म्हणतील की तुम्ही असं म्हटलेला की मला हे करून द्या, मला ते करून द्या, मला असं करून द्या. नाही, आधीच ठरवून ठेवा. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन, जे शक्य होणार नाही अशा अपेक्षाच देऊ नका त्यांना, त्यांना खोटं बोलू नका. सो मॉड्यूल 18 अँड लास्ट मॉड्यूल, दॅट इज स्केलिंग, की फ्रीलान्सर कसं बनायचं. प्रीमियम क्लायंट शोधायचे, आधी फ्रीलान्सर बनायचं, मग प्रीमियम क्लायंट शोधायचे, मग स्वतःची एजन्सी बनवायची, टीम वाढवायची आणि सगळी सिस्टम ऑटोमेट करायची. सगळ्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला मदत करेल. जिथे कुठे तुम्ही अडाल तिथे मी तुमच्यासाठी असेल. आय एम जस्ट वन कॉल अवे फ्रॉम यू. त्याच्यानंतर हाय व्हॅल्यू बोनस सेशन्स. सो हे मी तुमच्यासाठी देईल की AI आणि ऑटोमेशन कसं पाहिजे, क्लायंट ॲक्विजिशन स्क्रिप्ट कशा असल्या पाहिजेत, लीगल आणि बिझनेस सेटअप कसा पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बनवून देईल. सो माझ्या अंदाजाने 60% गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला. फ्रीलान्सिंग, फ्रीलान्सिंग काय आहे हे समजलंय का प्रॉपरली? फ्रीलान्सिंग काय आहे, कसं काम करतं हे समजलंय? फ्रीलान्सिंगचा स्कोप समजलाय का, की किती कमवू शकता? ओके. ओके. हा. येस. हा माधुरी मॅम. म्यूट करा. हॅलो. बोला ना. हा सर, ऍक्च्युली हे सोडून माझा क्वेश्चन आहे, चालेल विचारलं तर आता? आधी हे संपूयात, मग एक्स्ट्रा बाकीचे क्वेश्चन असतील तर पण डिस्कस मग करूयात. सर, मग तुम्ही लगेच क्लोज करता ते, जे हे आहे तुमचं सेशन लगेच क्लोज करता ना, त्यामुळे मग नाही नंतर नाही, कसं आपण काय डिस्कस बोलू करूयात शकणार? ना. डिस्कस करू आधी, हे एक विषय संपवून मग डिस्कस करू, मग क्लोज करू. अच्छा, मला फक्त हेच म्हणायचं होतं की ते जे तुम्ही फ्रीवाले कसे युज करायचं त्याचे लिंक पाठवणार होता ना, ते अजून सुद्धा लिंक नाही आले आहेत, एकही लिंक कशाची? नाही आली आहे. कशाची? गुगल कशाची? फ्लोची, 11 लॅब्सची, आता मी तुम्ही तुम्हाला म्हणता चॅट सांगितल्याप्रमाणे जीपीटीची. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचे मॅडम क्रॅक व्हर्जन आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे पाठवलेच नाहीयेत ना फ्री मधलं. तर चॅट जीपीटीची. तेच ना, त्याचे सगळ्याचेच क्रॅक व्हर्जन्स अजून अवेलेबल नाहीच झालेले, मार्केटमध्ये नाहीयेत सध्या क्रॅक व्हर्जन, म्हणून पाठवलेले नाहीयेत. अच्छा, तुम्ही आता कारण की सेशन मध्ये पण म्हणाला की मी लिंक पाठवतो म्हणून. तर कसं असतं माहितीये असं. का मॅडम, आपल्याला ना 2,000चं प्रोडक्ट 200 रुपयामध्ये हवंय तर ते क्रॅक असतं, आणि क्रॅक इझिली मार्केटमध्ये आता सध्या मिळत नाहीये, दॅट्स वाय वेळ लागतोय. अच्छा अच्छा. हा. आणि सर, मला अजून एक क्वेश्चन होता, जो आपण लीड मध्ये, सॉरी, जी ऍड लावतो आणि जो व्हॉट्सअप नंबर आहे, जसं म्हणजे माझ्या बिझनेसचा जो नंबर आहे तो हस्बंडचा आहे, आणि तो जो नंबर आहे तुम्ही माझ्या नंबरवर ऍड केलाय, तर म्हणजे हम्म. कम्युनिकेशनचा नंबर आणि म्हणजे व्हॉट्सअप